सांगली लोकसभा निवडणुकांसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। आज विशाल पाटील आपला अर्ज मागे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। याशिवाय आज उमेदवारांना चिन्हाचं वाटप करण्यात येईल। त्यामुळे सांगली लोकसभेत कोणाविरुद्ध कोण मैदानात अंतिमतः राहतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की विशाल पाटीलने निवडणूक लढवावी। त्यांच्याकडूनच जाणून घेणं कार्यकर्ते काय, तुम्ही काय म्हणताय? विशाल पाटील निवडणूक लढवावी की माघार घ्यावी? विशाल पाटील हे आता इलेक्शन लढवणारच आहेत, माघारी घ्यायचा विषयच राहिलेला नाही। आणि ही इलेक्शन आहे हे सर्व कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेले आहे। गावोगावी खेडोपाडी शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांनी पाठीशी घेतलेले आहे। प्रचंड अन्याय इथं केल्यामुळं विशाल पाटलांची जी निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांनी हातात घेतल्यामुळं हे निवडणूक लढवणार आणि प्रचंड मताने जिंकून आणणार आणि विशाल पाटील निवडून येणार। वसुंधरा घराण्यावर झालेला हा अन्याय आहे आणि अन्यायाविरुद्ध निवडणूक नाही, हा लढा आहे आता। आणि हा लढा माघार घेणं म्हणजे जनतेशी खेळ केल्या गेला आहे, जनतेची विश्वासघात केल्या गेला आहे। त्यामुळे माघार घ्यायचा काही विषय नाही। ही निवडणूक लढलीच जाणार आणि नुसतं जिंकायसाठी नाही तर मताधिक्य घ्यायसाठी सगळ्यात जास्त राज्यात बहुमतानं सीट येणार ही विशाल पाटलांची येणार आहे। आणि चलो दिल्ली अभी दूर नाही याचा विचारच नाही केलेला बरा। अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, भरपूर मतांना लोक त्याच्या पाठीमागे आहेत, संपूर्ण बूथ निहाय। कारण दादा घराणं हे 100% माणसं प्रेम करणारे आहेत, ते न विसरणारे आहेत। आज भाजपमध्ये कुठल्या पण पक्षाला जाऊ दे, पण मूळची जी आहे ती दादाची माणसं आहेत ती आता पेटून उठलेले आहेत। त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही मागे घ्यायचा। पक्षानं 2 वेळा अन्यायच केलाय, यावेळी बी अन्यायच केलाय, पण यावेळी आम्ही माघारी जोर कपलेले आहेत, लढणार आणि जिंकणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितचं आसिफ मुरसल, न्यूज रिपोर्ट, सांगली।